कला दर्पण न्यूज। मधुमेहाबाबत समज गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती आवश्यक। डॉक्टर हेमा खोत, नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट व ज्येष्ठ नागरिक संघाच्या 109व्या मासिक व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट आणि ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सलग 109वे मासिक व्याख्यान उत्साहात पार पडलं। यावेळी कोल्हापूर येथील माननीय डॉक्टर सौ हेमा पवन खोत यांनी मधुमेह समज व गैरसमज या विषयावर मार्गदर्शन करताना मधुमेहाबाबत समाजात असलेल्या विविध गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर खोत म्हणाल्या की आजच्या घडीला मधुमेह हा जगभरातील गंभीर आजारांपैकी एक असून भारतातही या आजाराचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे। मात्र या आजाराची भीती बाळगण्याऐवजी योग्य आहार, नियमित व्यायाम, वेळेवर तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केल्यास मधुमेह प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो। अनेक जण भीतीपोटी किंवा इतरांच्या सल्ल्याने मनानेच औषधं घेतात अथवा उपचार बदलतात, त्यामुळे आरोग्याचं अधिक नुकसान होऊ शकतं। त्यामुळे कोणतंही औषध किंवा उपचार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं। व्याख्यानानंतर उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉक्टर खोत यांनी सविस्तर व सोप्या भाषेत उत्तर देत शंकांचं निरसन केलं। त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांकडून स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश इंगरोळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं। प्रमुख पाहुण्यांचा परिचय आर.व्ही. पाटील यांनी करून दिला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नानासाहेब भोसले यांनी केलं। यावेळी डॉक्टर हेमा खोत तसेच आजीव सभासद शमसुद्दीन सुतार यांचा अध्यक्ष सुरेश इंगरोळे, नीलावती शेटे व सौ नंदाताई शेटे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। शिवाय जून महिन्यात जन्मदिन असलेल्या ज्येष्ठ नागरिक सभासद बंधू भगिनींचा नीलावती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष गणपतराव ढोनुक्षे यांनी आभार मानले। त्यानंतर चहा पानाने कार्यक्रमाची सांगता झाली। या व्याख्यानासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मधुमेहाविषयी योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। काय आणावं किंवा नवीन लोकांना सांगताना काय काय सांगायला लागेल याचा अभ्यास आम्ही करत असताना या गेल्या आठवड्यात योगायोगाने डॉक्टर हेमा खोत यांचा आमचा संबंध आला आणि त्यांच्यावर चर्चा केल्यानंतर जो डायबिटीस आहे, पहिला तर जुन्या काळात त्याला आपण मधुमेह म्हणत होतो, त्या संदर्भात त्यांची इतकी उच्च पदवी प्राप्त केली आणि त्यांनी मग त्यांच्यावर चर्चा केल्यानंतर तिने आमंत्रण स्वीकारलं आणि यासाठी तयार झाले की आपल्या संघटनेचं भाग्यच आहे। या महिन्यात योगायोगानं 80 लोकांचा वाढदिवस आहे। तसं बघितलं तर ते 80 लोक आले असते तर कार्यालय पूर्ण भरलं असतं, पण आज थोडं पावसाळी वातावरण आणि काही वयोवृद्ध त्यामध्ये असतात, त्यामुळे मी सोडलेलो आहे। आम्ही सगळ्यांचं पुढे गेलेलो आहे। तर आमच्यात असं नाही आहे की सगळेच जाड माणसांनाच शुगर आहे का? नाही, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये फॅट थिन डायबिटीस असं एक म्हणजे असं एक कन्सेप्ट आहे, जिथं जरी माणसाचं वेट व्यवस्थित असेल, नॉर्मल असेल, जसं त्यांचं एजला हाईटला पाहिजे तेवढंच आहे, तरी पण त्यांचा पोटाचा अवतीभोवतीला जे चरबी साठते ते जास्त असते। त्याला आपण म्हणतो वेस्ट टू हिप रेशो किंवा सिंपल वेस्ट सर्कम्फरन्स, म्हणजे आपलं पोटाचा अवतीभोवतीचं जे घेर आहे ते जास्त असेल आणि तिथं चरबी जास्त असेल तर आंतरिक अवयव म्हणजे लिव्हर असो आणि पॅन्क्रियास, जिथून पॅन्क्रियासमधून आपलं इन्सुलिन प्रोड्यूस होते आणि लिव्हरमधून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.